Welcome to free online classes of physics with Lambor sir. So let us learn one more concept from this chapter. Interpretation of temperature in kinetic theory of gases. Means how the temperature affects different physical quantities related to kinetic theory of gases. And in that concept, in the interpretation of temperature in kinetic theory of gases, first of all, we will study the relation between kinetic energy of gas and absolute temperature. So, on the basis of kinetic theory of gases, we derived the expression for pressure exerted by gas enclosed in a cubical container. And that pressure has the different forms like this. This is the pressure exerted by gas on the wall of container 1 upon 3 rho VRM square. आता इथं जी रो आहे डेन्सिटी ऑफ गॅस आहे which is equal to mass upon volume and then mass can be written as number of molecules into mass of single gas molecule into VRM square म्हणजे RMS speedचा square upon this volume. So this equation can also change like if you take this volume towards the left hand side then PV equal to you can write 1 upon 3 nm VRMS square. आता या इक्वेशन मध्ये थोडासा बदल असा करायचा की इक्वेशनच्या न्यूमरेटरला 2 घेतला तो कॅन्सल होण्यासाठी डिनॉमिनेटरला 2 घेतला आणि ही जी टर्म आहे मास ऑफ सिंगल गॅस मॉलिक्यूल आणि आरएमएस स्पीडचा जो स्क्वेअर आहे त्याला आपण ब्रॅकेट मध्ये घेतलं पहा हाफ एम व्ही आर एम एस स्क्वेअर आणि नंबर ऑफ गॅस मॉलिक्युल्स आहेत ते ब्रॅकेटच्या आउटसाइडला घेतलं म्हणजे मिनिंग तोच ठेवला फक्त इक्वेशनचा फॉर्म बदललेला आहे. सो इन दिस इक्वेशन this bracketed quantity half m vrm square gives you average kinetic energy of single gas molecule. आता ऍव्हरेज का तर या ठिकाणी हे जे स्पीड घेतलेले आहे तुम्ही गॅस मॉलिक्युलचा दिस इज नॉट ऍक्च्युअल स्पीड इट इज द रूट मीन स्क्वेअर स्पीड ऑफ दॅट गॅस मॉलिक्यूल. दॅट्स वाय kinetic energy is called as average kinetic energy of gas molecule in this equation. At the same time, if you multiply this term by number of molecules, then what you will get? This is the average kinetic energy of single gas molecule. If you multiply it by number of gas molecules, then we will get total average kinetic energy of the complete gas. And that is equal to E equal to half m v r m s square into n. म्हणजे इथं सिंगल गॅस मॉलिक्युलच्या कायनेटिक एनर्जीला एव्हरेज कायनेटिक एनर्जीला नंबर ऑफ गॅस मॉलिक्युलना ज्यावेळेला मल्टिप्लाय केला त्यावेळी तुम्हाला मिळालं टोटल एव्हरेज कायनेटिक एनर्जी ऑफ द गॅस. आता ह्या टर्मचा यूज करायचा म्हणजे ई सबस्टिट्यूट करायचं इक्वेशन 1 विल बिकम इक्वेशन 1 मध्ये तुम्ही पीव्ही इक्वल टू 2/3 into E असं लिहिलं. नाव बाय युजिंग आयडियल गॅस इक्वेशन तुम्हाला आयडियल गॅस इक्वेशनचे डिफरंट फॉर्म्स माहिती आहेत फॉर n मोल ऑफ गॅस पीव्ही इक्वल टू nRT. बोल्ट्झमन कॉन्स्टंट मध्ये हेच इक्वेशन तुम्ही लिहिता पीव्ही इक्वल टू कॅपिटल N केबीटी. तो फॉर्म आपण घेऊया आयडियल गॅस इक्वेशनचा. फ्रॉम आयडियल गॅस इक्वेशन इथं पीव्ही इक्वल टू n केबीटी तुम्ही लिहू शकता आणि इक्वल टू 2/3 E. सो पीव्ही इक्वल टू n kBT that is equal to 2/3 into E, equation 2. So this is modified form of equation 1. Equation 1 मध्ये ह्या complete टर्मला आपण average kinetic energy of gas म्हटल्यामुळं ह्या complete टर्म ऐवजी फक्त आपण इथं कॅपिटल E दिलेला आहे. What is that capital E? This is the total average kinetic energy of the gas. आणि ह्या इक्वेशन वरून टोटल एव्हरेज कायनेटिक एनर्जी E इक्वल टू तुम्हाला लिहायचं असेल तर इथं 3/2 PV होणार. सो E इक्वल टू 3/2 n kBT इक्वल टू PV पण तुम्ही लिहू शकता. सो दिस इज एक्सप्रेशन फॉर व्हॉट टोटल एव्हरेज कायनेटिक एनर्जी ऑफ द गॅस. इथं इक्वल टू 3/2 PV असं पण आपल्याला लिहिता येईल. आता या इक्वेशन मध्ये what is n, what is kb?
N is number of gas molecule. What is Kb? Boltzmann constant. And what is T? Absolute temperature. तर यातील number of gas molecules and Kb both are the constant. आणि 3/2 हा कॉन्स्टंटच असतो. दॅट्स वाय टोटल ॲव्हरेज कायनेटिक एनर्जी आणि ॲब्सोल्यूट टेम्परेचर यांच्यामध्ये रिलेशन कोणतं राहतं पहा. टोटल ॲव्हरेज कायनेटिक एनर्जी ऑफ गॅस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू ॲब्सोल्यूट टेम्परेचर. आता याला कंप्लीट सेंटेन्स मध्ये आपण कसं म्हणू शकता? टोटल ॲव्हरेज कायनेटिक एनर्जी ऑफ गॅस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू ॲब्सोल्यूट टेम्परेचर. आणि हेच आपण अझम्पशन्स मध्ये स्टडी केलेले आहे पहा. 9th नंबरचं अझम्पशन. केटीजी चे एकूण 10 अझम्पशन्स आहेत. 4 अझम्पशन्स एका ग्रुपमध्ये नेचर ऑफ गॅस मॉलिक्यूल सांगतात आणि 6 अझम्पशन्स दुसऱ्या ग्रुपमध्ये रॅन्डम मोशन ऑफ गॅस मॉलिक्यूल सांगतात. त्या 6 अझम्पशनच्या ग्रुपमधील 9th नंबरचं अझम्पशन सेमच तुम्हाला मिनिंग सांगतं. ॲव्हरेज कायनेटिक एनर्जी ऑफ गॅस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू ॲब्सोल्यूट टेम्परेचर. So in this way we studied one concept which is related to interpretation of temperature in KTC. Now using this equation 2 we can derive number of formulas like this. So you can follow PV equal to NKBT equal to 2/3E. म्हणजे इक्वेशन 2 ला जर तुम्ही यूज केलात तर इक्वेशन 2 वरून ॲव्हरेज कायनेटिक एनर्जी ऑफ गॅस चे डिफरंट 5 फॉर्म्युलेज तुम्हाला मिळतील. So first of all we will try to find what is the average kinetic energy of gas. म्हणजे E याची व्हॅल्यू काय येईल? 3/2 PV येणार किंवा 3/2 NKBT येणार. फर्स्ट फॉर्म्युला बघा. Average kinetic energy of a gas E equal to 3/2 PV equal to you can write 3/2 NKBT was the first formula. Second formula, average kinetic energy per unit volume of gas. This is average kinetic energy of gas. हे तुम्ही जूल मध्ये लिहू शकता. आता पर युनिट व्हॉल्यूम ऑफ गॅस म्हणजे काय? अपॉन व्हॉल्यूम तुम्हाला घ्यावं लागेल. सी हियर. Average kinetic energy per unit volume of gas equal to a ratio of average kinetic energy of gas upon volume of gas. So E upon V that is equal to 3/2 P was the second formula from equation 2. Third formula, average kinetic energy per molecule of gas. हा फॉर्म्युला कसा डिराइव्ह होणार? Average kinetic energy of gas upon number of molecules. What is the average kinetic energy? इक्वेशन 2 ने दिलेलं आहे तुम्हाला. या इक्वेशन 2 मध्ये NKBT आपण घेऊया. ॲव्हरेज कायनेटिक एनर्जीची व्हॅल्यू 3/2 NKBT घ्यायचं. 3/2 NKBT आणि डिवायडेड बाय N घेतला तर N कॅन्सल होईल. You will get 3/2 KBT. So these are the three formulas which are derived from same equation number 2. Two more formulas are there. ह्या पुढच्या दोन फॉर्म्युल्यामध्ये काय करणार आहे? ॲव्हरेज कायनेटिक एनर्जी पर मोल ऑफ गॅस फोर्थ फॉर्म्युला असेल आणि ॲव्हरेज कायनेटिक एनर्जी पर युनिट मास ऑफ द गॅस. लेट अस सी फोर्थ फॉर्म्युला. ॲव्हरेज कायनेटिक एनर्जी पर मोल ऑफ गॅस करायचे असेल तर ॲव्हरेज कायनेटिक एनर्जी ऑफ गॅस डिवायडेड बाय नंबर ऑफ मोल्स. मग गॅसची ॲव्हरेज कायनेटिक एनर्जी आपल्याला माहिती आहे 3/2 PV अपॉन नंबर ऑफ मोल्स N. हे PV इक्वल टू NRT लिहू शकता. N कॅन्सल होईल. You will get 3/2 RT. So this is formula for average kinetic energy per mole of a gas. Now the fifth one, average kinetic energy per unit mass of a gas. मग यामध्ये ॲव्हरेज कायनेटिक एनर्जी पर मोल ऑफ गॅस म्हणजे इथं आपण मिळवलेलं आहे डिवायडेड बाय मोलेक्युलर वेट ऑफ द गॅस. सबस्टिट्यूट करू व्हॅल्यूज. पर मोल ऑफ द गॅस ॲव्हरेज कायनेटिक एनर्जी 3/2 RT and this is the molecular weight of gas, so 3/2 RT upon N. So these are the 5 formulas which are derived from the same equation number 2. So this is the importance of that equation 2. So in this way we are studying the concept interpretation of temperature in kinetic theory of gases. One more question we will try to understand. On the basis of KTG, explain how pressure of a gas changes if its volume reduced at constant temperature. मुलांनो,
जर गॅसचं टेम्परेचर कॉन्स्टंट ठेवलं आणि व्हॉल्यूम त्याचा रिड्यूस केला, तर डिक्रीज केला, तर प्रेशर काय होणार हे बॉइल्स लॉ आपल्याला सांगितलेलं आहे. म्हणजे थोडक्यात बॉइल्स लॉचं मिनिंग आपल्याला समजावून घ्यायचं आहे ऑन द बेसिस ऑफ कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस. पण इथं बॉइल्स लॉ प्रूव्ह करायचा नाही. On the basis of kinetic theory of gases, we want to explain what will happen to pressure of gas if its volume is reduced by keeping its temperature constant. पण हा पूर्णपणे जे तुम्हाला एक्सप्लेन करायचं आहे ऑन द बेसिस ऑफ कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस, नॉट ऑन द बेसिस ऑफ बॉइल्स लॉ. कारण बॉइल्स लॉ आपल्याला माहिती आहे कॉन्स्टंट टेम्परेचर लॉ आहे. मग या ठिकाणी बॉइल्स लॉ एक्सप्लेन न करता बाय टेकिंग द बेस ऑफ कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस यू कॅन एक्सप्लेन when pressure of gas is how the pressure of gas changes if its volume is reduced by keeping its temperature constant. So for that, to explain this question, we will once again consider kinetic theory of gases. Pressure exerted by gas याचे different forms आहे. 1/3 डेन्सिटी मधला प्रेशरचा फॉर्म आहे, मास ऑफ गॅस मधला प्रेशरचा फॉर्म्युला आहे, नंबर ऑफ मॉलिक्युल्स आणि मास ऑफ सिंगल गॅस मॉलिक्युल मधला प्रेशरचा फॉर्म्युला आहे. सो फ्रॉम दिस फॉर्म्युला यू कॅन राईट प्रेशर इक्वल टू, म्हणजे इथं तुम्ही आता काय लिहायचा प्रयत्न केलाय पहा, या फॉर्म्युल्यामध्ये 2/3 एक्स्ट्रा 2 घेतलं न्यूमरेटरला, कॅन्सल करण्यासाठी डिनॉमिनेटरला 2 घेतलं, मास ऑफ सिंगल गॅस मॉलिक्युल आणि त्या गॅस मॉलिक्युलचं RMS स्पीडचा स्क्वेअर इंटू N/V. आता जर तुम्ही पाहिलं इथं तर हा जो ब्रॅकेट आहे, दिस ब्रॅकेट गिव्स एव्हरेज कायनेटिक एनर्जी ऑफ सिंगल गॅस मॉलिक्युल, आणि त्याला जर n न मल्टिप्लाय केलं तर तुम्हाला मिळेल टोटल एव्हरेज कायनेटिक एनर्जी ऑफ गॅस मॉलिक्युल, isn't it? So but हाफ mv RMS स्क्वेअर इंटू n, आता जे तुम्हाला मी सांगितलं, व्हॉट इज दिस? टोटल एव्हरेज कायनेटिक एनर्जी ऑफ गॅस. आणि ही टोटल एव्हरेज कायनेटिक एनर्जी ऑफ गॅस ऍब्सोल्यूट टेम्परेचरशी कशी रिलेटेड आहे? डायरेक्टली प्रोपोर्शनल टू ऍब्सोल्यूट टेम्परेचर. पण इथं तुम्ही या क्वेश्चन मध्ये टेम्परेचर इज केप्ट कॉन्स्टंट म्हणताय, त्यामुळं दिस एव्हरेज कायनेटिक एनर्जी ऑफ गॅस विल कॉन्स्टंट फॉर ऑल गॅसेस ऍट गिव्हन टेम्परेचर. म्हणजे कोणत्याही गॅसचं टेम्परेचर जर कॉन्स्टंट ठेवलं तर त्या गॅसची एव्हरेज कायनेटिक एनर्जी ऑफ गॅस विल ऑल्सो रिमेन कॉन्स्टंट. म्हणजे ह्या इक्वेशन 1 मध्ये ही जी टर्म आहे ब्रॅकेटेड टर्म मल्टिप्लाइड बाय n, दिस वन इज कॉन्स्टंट, 2/3 इज ऑल्सो कॉन्स्टंट. त्यामुळे इक्वेशन 1 मध्ये तुम्ही कोणता चेंज करा पहा, फ्रॉम इक्वेशन 1 P इक्वल टू कॉन्स्टंट डिवाइडेड बाय V. See here, constant divided by V. Therefore, what is the relation between P and V? P is inversely proportional to V. आणि हे रिलेशन तुम्हाला काय मिळालं? Because the temperature of that gas is kept constant. That's why average kinetic energy of gas is constant. आता ह्या रिलेशन वरून तुम्ही काय म्हणू शकता? जर गॅसचं टेम्परेचर कॉन्स्टंट राहत असेल आणि गॅसचा व्हॉल्यूम तुम्ही रिड्यूस करत असाल, what will happen to the pressure? Pressure will increase. Hence, at constant temperature, pressure of the gas is increased if its volume is reduced. So in this way, we explain how the pressure of gas changes if its volume is reduced by keeping its temperature constant, but on the basis of kinetic theory of gases. So with this, we will stop here. Thank you.